हवेतला बटाटा, तलवार शेंग, पहाडी मिरची रोवणे हे सर्व बिया आधी लावलेले आहेत मला. अगदी छोटीशी एक दाखव एक नाव आहे देवराई वगैरे सगळ्यांचं. वेळेतनं जाऊन पहिल्या नंबरचं बक्षीस घेतलं. विमानात बसण्यापेक्षा आपल्या झाडावरती झोपडीमध्ये बसा. हा निसर्गाचा आनंद एक आगळा वेगळा आहे. बंधूंनो नमस्कार, मी दत्तात्रय ढिकले. आज मुक्काम पोस्ट बेल्ले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या गावामध्ये एक छोटंसं गाव आहे आणि छोटीशी शेती आहे. परंतु या शेतीमध्ये जे प्रयोग केले ते जागतिक दर्जाचे प्रयोग झालेले आहेत. आणि हे जागतिक दर्जाचे प्रयोग आणि आपल्याला दुर्मिळ झालेल्या वनस्पती, औषधी वनस्पती असो किंवा काही फ्रूट असतील, आपल्याला शरीराला ज्या ज्या काही गरजा लागणारे काही इतरही वनस्पतींचे पानं वगैरे असतील, पानवेली असतील, ह्या वेली वगैरे सगळ्यांचं जे आपल्याला नंदनवन इथं फुलवलेलं आहे. तर अगदी छोटीशी शेती, पण ती शेती कशी आहे मी तुम्हाला आता याच्यातनं एक दाखवतो. तर आपल्यासोबत आहे गणपत आवटी साहेब. प्रयोग केले आहेत, त्या प्रयोगाबद्दल आवटी साहेब तुमचं धन्यवाद. तुम्ही खूप छान प्रयोग केलेत आणि देशापर्यंत पोचवण्याचं काम केलं आहे. जगात त्यांचे प्रयोग केलेत आणि इथं कमीत कमी एक 30 लाखाच्या पुढे लोक होऊन गेलेत हे प्रयोग बघण्यासाठी. आणि त्यांच्याकडे वेटिंगला आहे. एकदम अशी जी सुविधा आहे तर ती सुविधा तुम्हाला जर इथं आले तर तुम्हाला त्या वनस्पती बघायला मिळतील. आणि त्या वनस्पती बघितल्यानंतर तुम्हाला रोपं पण काही त्याच्यातले घेऊन जाऊ शकता. आणि ज्या काही न भेटणाऱ्या वनस्पती ते 100% त्यांनी जोपासलेले आहे. आता ह्या वनस्पती कोणत्या, त्याचं काय शास्त्र आहे, त्याचे उपयोग काय आहे, हे आता आपण आवटी साहेबांकडून समजून घेऊ. थोडंसं साहेबांचा ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये आम्ही थोडं त्यांच्याशी मोबाईलवर संभाषण करून त्यांचे प्रयोग समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता आपण त्या प्रयोगांना सुरुवात करूया. वाच. हे गोरख चिंच आहे, हे काळमेघ आहे, ही लस, हा छोटा पळस, गोकर्ण, बोखर, हे एअर पोटॅटो. हे बघा एअर पोटॅटो, हे बघा पोटॅटो, हवेतला बटाटा, हे दुसरे कंद आहेत, हे बद्री आलू, सातापा, तलवार शेंग, या शेंगाचा उपयोग भाजीसाठी केला जातो. हे आपण बघू शकता. हे बघा भाजी अत्यंत सुंदर भाजी लागते याची. हे कंदमुळं आहे, हे बघा हे सगळेच. हे खाली आलंय हिमालयातली पहाडी मिरची, हिमालयातली पहाडी मिरची. पाल्यापाचोळ्याचा वापर देखील त्यांनी अशा पद्धतीने केलेला आहे. या झाडांना आता छाटणी केलेली त्यांनी, आणि छाटणी करण्याच्या पूर्वीच त्यांनी हे बघा नवीनच शेंडे निघत आहे, कोंब असे सुंदर निघत आहे. त्याच्यामध्ये यांनी आजच त्याच्यावाल्या खताची नियोजन पूर्ण केलेलं आहे. मित्रांनो, हा एक मधमाशी संगोपनाचा एक छोटासा प्रयोग त्यांनी या मडक्याच्या रूपाने दाखवलेला आहे आणि तो सक्सेस केलेला आहे. हे बघू शकता. याच्यामध्ये मधमाशा आहे. थोडासा कॅमेरा नेण्यासाठी थोडीशी अडचण येते लाईटीसमोरून. तुम्हाला मधमाशा फिरताना दिसत आहे. असं मडके आपण लावून आणि शेतामध्ये देखील मधमाशा आपण वाढू शकतो, असा हा प्रयोग त्यांनी अप्रतिम केलेला आहे. 4 वर्ष झाले. 4 वर्षापासून हा प्रयोग ते करताय आणि अप्रतिम प्रयोग आहे. आपण मडके फेकून देतो, त्या मडक्यांचा वापर अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे. पण मडक्यात इकडे तोंड करून असलेल्या मडक्यामध्ये
मधमाशा नाही इथे. का नाही तर त्याच्यावर सनलाईट पडतं आहे, सूर्यकिरण येत आहे जास्त. तर ह्या बाजूनं जे मडकं लावलं आहे अशा पद्धतीने सावलीच्या ठिकाणी तोंड करून मडकं आपल्याला लावायला पाहिजे. म्हणजे या मडक्याची तोंडाची दिशा जर बघितली तर उत्तर आहे आणि त्याचा खालचा भाग जर बघितला तर हा दक्षिण आहे. म्हणजे उत्तर दक्षिण पद्धतीने मडक्याची मांडणी करायला पाहिजे. मित्रांनो, एक कस्तुरी भेंडीचं झाड आहे, बघू शकता आपण. याचं फूल अगदी या पद्धतीने येत आहे आणि शेंगा जर भेंड्या जर बघितल्या तर अशा असतात. त्यांचं हे दैवत म्हणूया आपण त्याला. याच्या आपण त्याला शिला म्हणूया. त्यांची शिला अगदी छान पद्धतीने आंब्याच्या झाडामध्ये पोचलेली त्यांनी तिथे. मित्रांनो, आवटी साहेबांनी इथं देखील एक मडकं मधमाशी संगोपनासाठी लावलेलं होतं, पण हे सातेरी जातीचं आहे आणि याच्यामध्ये ते मडकं काही कारणास्तव तुटलं आणि खाली पडलं. तर त्याच्यात आपण बघू शकता हे लेयर पूर्ण लागलेले त्याला आणि त्याच्यातल्या मधमाशा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्या त्यांच्याच झाडावरला लागून. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी बोलताना त्याच्या अक्षर खूपच वेदना त्यांना झालेल्या आहेत. तर सुंदर संगोपन त्यांनी मधमाशीचं देखील केलेलं आहे. एक गुजबेरी म्हणून आहे. हां, अशा अनंत वनस्पती त्यांनी इथं संगोपल्या. सगळ्यात महत्त्वाचा जर प्रयोग असेल तर मिक्स क्रॉपिंग आहे. हे मिक्स क्रॉपिंगने कुठल्याही प्रकारचे रोग बुरशी वगैरे येत नाही. त्याच्यामुळं मिक्स क्रॉपिंग करणं हा अत्यंत प्रभावशाली शेतीतला प्रयोग आहे. हे बघा, बघू शकता आपण. तुळशीची लागवड सुद्धा क्रॉपमध्ये केलेली आहे. मधमाशा आणि ते नॅचरल आहे, लावलेलं नाही. नॅचरल नॅचरल लावलेलं नाही.